गुड मॉर्निंग क्लास. व्हेरी गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. हेडिंग वाचली असेल, ठीक है. हेडिंग तो पढ़ ली होंगी आपने. हेडिंग थोड़ी ना सुनते हैं, हेडिंग तो पढ़ते हैं ना. क्या सर, आप भी खुद गलती करते रहा. इंजाम दूसरे के ऊपर. बहुत नाइंसाफी है. नाइंसाफी की बातें छोड़ो. इंसाफ तो हर बहुत जगहों पे मिलना बाकी है. बराबर. इंसाफ के लिए जंग तो हमेशा चालू रहेगी. खुद के लिए इंसाफ, मेरे बच्चे के लिए इंसाफ. उसके बच्चे को 100 में से 90 आए, मेरे बच्चे को 100 में से 35. बहुत नाइंसाफ है. बहुत नाइंसाफ है ना. उसको 90, तुम्हारे को 35. अब तुम इसके लिए झगड़ते बैठोगे, थोड़ी ना इंसाफ मिलने वाला है. इसके लिए तो पढ़ाई करनी पड़ेगी ना. पढ़ना होगा ना. हर जगह थोड़ी ना इंसाफ मिलेगा. पढ़ाई करो, ठीक है. नीट में अगर एमबीबीएस का कॉलेज चाहिए तो इंसाफ. जाओगे, मुझे एमबीबीएस का कॉलेज नहीं मिला, चलो इंसाफ दे दो, ऐसा थोड़ी होगा. पढ़ाई करनी पड़ेगी ना उसके लिए. अच्छा कॉलेज चाहिए, कोई भी फील्ड हो, एग्री हो, इंजीनियरिंग हो, एमबीबीएस हो, बीडीएस बीएमएस कुछ भी हो, पढ़ाई तो करनी होगी ना बाबा रे. पढ़ाई तो करनी पड़ेगी. चला. फ्रॉम फर्स्ट यूनिट टुडे we are going to discuss very important and very easy topic. On this topic, one question should be asked in question exam. Definitely there will be a one question. In recent exam of NEET 2020, there is one question on how to find out the least count. How to find out the least count. सर ये क्या लाया है अब? लीस्ट काउंट क्या होता है? कुछ अलग होता है क्या? अमेजोन के जंगल में से लाया क्या उसको? सर अमेजोन का जंगल भी होता है, हमको तो पता. वो सिर्फ वो लड़का आता है बैग लेके अमेजोन वाला, उसको अमेजोन बोलते हैं. अमेजोन जंगल भी होता है. सर आज पता चला. सही बोला, तुमको आज पता चला ना. अमेजोन का जंगल भी होता है. शरारती बच्चे, नॉटी हो गए तुम बहुत. नॉटी है ना. चल देखो, आज वर्नियर कैलिपर हेडिंग मी लिहिली नाही, ठीक आहे. हा इथं लिहिली आहे, इथं लिहिली ना, वर्नियर कॅलिपर. ओके. वर्नियर कॅलिपर बद्दल डिस्कस करू. वर्नियर कॅलिपर बद्दल काय करू आपण आज डिस्कस. तर डिस्कस करताना काही इमेजेस मी स्क्रीनवरती टाकेल, त्याच्यापैकी काही ते छोटासा पार्ट मी बाजूला काढलाय. मी नाही काढत बसत 3D डायग्राम, ठीक है. आई एम नॉट गुड इन ड्राइंग. यस सर, आपको आता नहीं. हर चीज आनी चाहिए ऐसा थोड़ी है. आप बोले कि सर वो पंछी का, उस पैरट का चित्र बना के दिखाओ हमें. उस पेड़ के ऊपर बैठे हुए सुंदर से पोपट पोपटला मिट्टू मिट्टू का चित्र बना के दिखाओ, ऐसा थोड़ी होना होगा. सब चीजें, सब टीचर होते क्या सब कुछ आएगा क्या हमें? ऐसा होता तो हम कोरोना की वैक्सीन ना बना देते. बात करते तुम, ठीक है. चलो, व्हर्नियर कॅलिपर इझी टॉपिक आहे, काही अवघड नाही. फक्त ज्याला डिव्हिजन्स कशाला म्हणायचे, ठीक आहे, डिव्हिजन काय असतं, स्केल्स काय असतात, हे ज्याला माहिती आहे त्याच्यासाठी हे एकदम इझी आहे. बरोबर, एकदम इझी आहे. एक नॉर्मल स्केल, जी इमेज मी कंटिन्यू वरती दाखवणार आहे, ठीक आहे, त्याच्यावरती तुम्हाला व्हर्नियर कॅलिपर दिसतं आणि कुठेतरी मेन स्केल लिहिलंय. बरोबर, मेन स्केल लिहिलं असेल बघा, या पे मेन स्केल. बरोबर. आता मेन स्केल म्हणजे कोणती? ज्या स्केलने लोखंडाच्या म्हणा, लाकडी म्हणा, त्या स्केलने आम्ही खूप मार खाल्लाय, ती वाली स्केल. मॅडम टीचर घेऊन येतात, तुम्ही खाल्ला की नाही खाल्ला ते माहित नाही, बट आम्ही तर खाल्लाय. मी तर खाल्लाय. बरोबर. काय असतं इथे तर झिरो असतो. बरोबर आपला. आता ही कोणती स्केल होत आपण, ये भी नहीं पता होगा तुम्हें, मुझे पता है तुमको कुछ भी पता नहीं, मुझे पता है कि तुमको कुछ भी पता नहीं. इसको क्या बोलते हैं? सेंटीमीटर स्केल. आतापर्यंत स्केलच म्हणले ना, खरं सांगायचं स्केलच म्हणले ना. सेंटीमीटर स्केल तर खूप हुशार झाले मग तुम्ही सेंटीमीटर स्केल म्हणलं असेल तर. बरोबर. नाही जरा मी स्केलच म्हणलं. पट्टी पट्टी म्हणले सर मी, पट्टी स्केल भी नाही, पट्टी. मॅडम पट्टी घेऊन आला, पट्टी. पट्टी दे रे, पट्टी दे रे, पट्टी घे रे, है ना. काय पट्ट्या पट्ट्या लावलो. इथे असतात 0, 1, 2, 3, 4. बरोबर. आणि एक 5 वाली अशी थोडी मोठी लाईन असते, है ना. 5 वाली थोडी मोठी लाईन आहे. कॅमेरा पण हो म्हणते, हालतोय ना बघ. परत 1 2 3 4 5 झालं, 6 7 8 9 आणि नंतर एक मोठी लाईन येते ज्याला आपण म्हणतो 1 सेंटीमीटर. इथं आहे 0 सेंटीमीटर, इथं आहे 1 सेंटीमीटर. तसंच परत 1 2 3 4 5 6 7 8 9 10, यहाँ पे हो जाएगा 2 सेंटीमीटर. बरोबर. तेच केलंय मी वरती. इथे 0 होतं, इथे 0.5 आहे. 0.5 म्हणतात ना, करेक्ट का बरं. 1 2 3 4 5 म्हणजे 0.5. इथं आल्यावरती 1 सेंटीमीटर, इथं आल्यावरती 1.5 सेंटीमीटर, इथं आल्यावरती 2 सेंटीमीटर, असं म्हणतो आपण. माहिती आहे हे एवढं सगळं. बरोबर. आता मी तुम्हाला फक्त एका डिव्हिजन बद्दल बोलेल. याला काय म्हणायचं आता? डिव्हिजन.
यांना काय म्हणायचं, डिविजन्स। इनको क्या बोलते हैं रे, बचपन की कहानी है जो बचपन में पढ़ाई जाती है, तुम अभी बच्चे हो ऐसा समझ के मी पढ़ा रहा हूं, ह्याला काय म्हणतात डिव्हिजन्स। तर मग मी विचारलं याच्यात किती डिव्हिजन्स आहे, डिव्हिजन्स म्हणजे काय रे, भाग म्हणू आपण, ठीक आहे, काय म्हणायचं भाग। मग हा पहिला भाग, मी म्हटलं असे दोन तुकडे, ह्यांच्यातले दोन, ह्याच्यात किती भाग आहे, तुम्ही म्हणाल एक आणि दोन, बरोबर ना सर, क्या ही आप भी इतना, हम इतने भी गधे नहीं सर। ह्या दोघांमधला एक भाग, ह्या दोघांमधला दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10वा, नसेल समजा तर पॉज करा आणि बघा, यांच्यातला एक, ह्यांच्यातला एक, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 झाले 10 डिव्हिजन्स, 10 भाग म्हणजेच 10 डिव्हिजन्स। म्हणजे ह्या 1 सेंटीमीटर मध्ये, 1 सेंटीमीटर मध्ये किती डिव्हिजन्स आहे, तर मी असा क्वेश्चन विचारला तर तुमचं उत्तर काय असायला हवं, 10 डिव्हिजन। एका सेंटीमीटर मध्ये किती डिव्हिजन्स आहे मेन स्केलवर। आता क्वेश्चन व्यवस्थित बनवतो, एका स्केलवरती, ठीक आहे, सेंटीमीटर स्केल माझ्या भाषेत, ठीक आहे, तुमच्या भाषेत फक्त पट्टी, एका पट्टीमध्ये, एका सेंटीमीटरच्या पट्टीमध्ये, एक सेंटीमीटर मध्ये किती डिव्हिजन्स, तर 10 डिव्हिजन्स, करेक्ट आहे, किती डिव्हिजन्स, तर 10 डिव्हिजन। डिव्हिजन वरती खूप गोंधळ आहे, ओके, डिव्हिजन वरती खूप काय गोंधळ आहे, बरोबर आहे, किती डिव्हिजन्स, करेक्ट आहे। मग मी म्हटलं ही मेन स्केल आपली, करेक्ट, हे लिहायचं सगळं, ठीक आहे, व्यवस्थित लिहा, व्यवस्थित लिहा, ही मेन स्केल आपली, पट्टीने मार्क होतो आपण, ठीक आहे, ह्या पट्टीवरती मिनिमम, ठीक आहे, या पट्टीवरती मिनिमम, मिनिमम डिव्हिजन किती, कमीत कमी डिव्हिजन किती, किंवा कमीत कमी डिव्हिजन म्हणा, किंवा मिनिमम मेजरमेंट किती, मिनिमम मेजरमेंट घ्या, ठीक आहे, कमीत कमी मेजरमेंट हे किती असू शकतं, कमीत कमी मेजरमेंट म्हणजे जे सुरुवातीचं असेल ते, बरोबर आहे, जे सुरुवातीचं असेल ते, किंवा दोन भागामधला एक अंतर, दोन भागामधलं अंतर किती असतं, 0.1, बरोबर, बघा इथे 0.5 झाला, बघा ही अशी सुरुवात झाली आपली, बरोबर, इथे 0 म्हटलं आपण, इथे 2, 3, 4, 5, 0.5 आणि असं करत करत गेलं तर पुढे 1 सेंटीमीटर, हा जो भाग आहे, हा का डिव्हिजन आहे, हा कितीचा झाला, जर कधी हा 0, हा किती झाला 0.5 चा, मग हा किती झाला, इतका अंतर 0.1, इतका अंतर 0.2, 0.3, इतका अंतर 0.4 आणि इतका अंतर 0.4, हे जाऊ द्या सगळं, मग मिनिमम किती झालं, इथे 0.2, मग 0.2 आणि 0.3 च्या मधात किती मेजरमेंट, कमीत कमी मेजरमेंट 0.1, 0.3 आणि 0.4 च्या मधात कमीत कमी मेजरमेंट 0.1, 0.4 आणि 0.5 च्या मधातलं कमीत कमी मेजरमेंट 0.1। समझ में आ रहा है, कुछ दिक्कत है समझ में, समझने में आने में कुछ दिक्कत है यहाँ पे, मुझे नहीं लगता किसी को दिक्कत आनी चाहिए, सब कुछ तो आसान है ना, अपनी जिंदगी का भाग ही है छोटा सा मेजरमेंट, सही है, किती मिनिमम तर 0.1, करेक्ट आहे, मिनिमम मेजरमेंट किती 0.1, मिनिमम मेजरमेंट वरती फोकस करा, मिनिमम मेजरमेंट या शब्दावर फोकस करा, मिनिमम मेजरमेंट किती रे, तर मेन स्केल वरती, मेन स्केल वरती मिनिमम मेजरमेंट, ऑन मेन स्केल असं लिहा वाटलं तर, ऑन मेन स्केल मिनिमम मेजरमेंट इज 0.1 सेंटीमीटर। अरे यार समझ में आ रहा है कि नहीं आ रहा है यार, देखो अगर नहीं समझ में आ रहा तो 1 सेंटीमीटर, मी कशाबद्दल डिस्कस केलं, 1 सेंटीमीटरच्या तुकड्याबद्दल, बरोबर आहे, 1 सेंटीमीटरचा तुकडा, बरोबर आहे, किती डिव्हिजन्स पैकी बघितलं मी 10, 1 सेंटीमीटर मध्ये मी किती तुकडे बघितले, 10 तुकडे बघितले, 1 सेंटीमीटर मी कशातून घेतला, त्या 10 तुकड्यांमधून घेतला, 1 सेंटीमीटर, बरोबर, 1 सेंटीमीटरचा तुकडा मी कशातून घेतला, 10 सेंटीमीटरच्या तुकड्यामधून, बरोबर, याचा आन्सर काय येईल 0.1 सेंटीमीटर। तेच म्हणलं होतं ना मराठी, शुद्ध मराठी भाषेमध्ये, एवढी शुद्ध नाही बट बोललो असंच होतं ना, किती आलं 0.1 सेंटीमीटर। मिनिमम मेजरमेंट किती आहे मेन स्केल वरती, असं मी विचारलं किंवा मी कोणी विचारलं, मिनिमम मेजरमेंट ऑन मेन स्केल इज 0.1 सेंटीमीटर, बरोबर। ह्याच मिनिमम मेजरमेंटला इथून पुढे आपण आता लिस्ट काउंट बोलतो, लिस्ट म्हणजे कमीत कमी, काउंट म्हणजे काय, मोजणे, कमीत कमी मोजलेली संख्या किती आहे किंवा नंबर, कमीत कमी मोजलेली संख्या किंवा नंबर किती आहे 0.1 सेंटीमीटर। हे कशावरती आहे, हे कशावरती, माझ्यावरती, तुमच्यावरती, तुमच्या घरच्यांच्या वरती नाही, हे कशावरती, तर मेन स्केल वरती, हे कशावरती आहे, तर मेन स्केल वरती लिस्ट काउंट किती आहे, तर 0.1 सेंटीमीटर। मी इथे लिहून ठेवतो लिस्ट काउंट,
ठीक आहे, तुम्हाला माहित नसेल लिस्टचा अर्थ, असं नको वाटायला आता की लिस्टचा अर्थ काय होतो, लिस्ट म्हणजे कमी खूप आहे, लिस्ट काउंट ऑन मेन स्केल, लिस्ट काउंट ऑन मेन स्केल इज 0.1 सेंटीमीटर. सर का बरं बोर करताय आज इतकं, बोर अजून तर सुरूच नाही केलं. ठीक आहे, सगळ्यात इझी टॉपिक आहे, बोर व्हायचा प्रश्न खूप इंटरेस्टिंग, इमेजेस दिसतात तसं छान छान पैकी. ठीक आहे, लिस्ट काउंट ऑन मेन स्केल इज 0.1 सेंटीमीटर. काही अडचण पर्यंत आम्हाला डिप्लोमाला, ठीक आहे, माझा डिप्लोमा चिखली होतून झाला. ठीक आहे, अनुराधा पॉलिटेक्निक चिखली. ज्या काही इमेजेस दिसतात तुम्हाला व्हर्नियर कॅलिपर्सच्या, करेक्ट दिसताय ना, त्या तो जो इन्स्ट्रुमेंट आहे ऍक्च्युअली आम्ही हँडल केलाय, म्हणजे प्रत्येक इंजिनिअरिंगचा स्टुडंट हँडल करतोच कधी ना कधी त्याच्या आयुष्यामध्ये, बरोबर. व्हर्नियर कॅलिपर पहिल्यांदा मी ज्यावेळेस हातात घेतला त्यावेळेस आम्हाला एक सब्जेक्ट होता इंडस्ट्रियल मेजरमेंट म्हणून, त्याच्यामध्ये पण आम्हाला ही डायग्राम होती, आणि फिजिक्सचं बहुतेक फिजिक्सचंच प्रॅक्टिकल होतं, एवढं मला आठवतं तेवढं, फिजिक्सचंच प्रॅक्टिकल होतं. त्या प्रॅक्टिकलच्या वेळेस मला आलं होतं व्हर्नियर कॅलिपरवरचं एक प्रॅक्टिकल, म्हणजे परफॉर्म करायचं, मेजरमेंट घ्यायचं, असा पेन वगैरे काहीतरी गोष्टी, मला आठवत नाही काय दिलं होतं, बट छोटे छोटे इन्स्ट्रुमेंट दिले होते आणि त्यांना त्यांचं मेजरमेंट करायचं होतं. त्यांचं काय सांगेल, ॲडव्हान्टेजेस काय लिस्ट व्हर्नियर कॅलिपरचे ते मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, युजेस काय त्याचे. तर त्यावेळेस आम्हाला रुमाना मॅडम म्हणून होत्या, रुमाना मॅम भारी शिकवायच्या, बरोबर, सगळेच भारी शिकवायचे ऍक्च्युअली, राहुल पाटील सर, रुमाना मॅम, अपारे मॅम, सगळेच भारी शिकवायचे, खूप नाव आहे. ठीक आहे, अंकित सर, आणखी कोण कोण होतं आम्हाला, कुडके सर, भरपूर होते. ठीक आहे, तर तुम्ही काय सांगता, आम्ही थोडी त्यांना भेटणार आहे, प्रश्न त्याचा नाही येत, बरोबर. त्यावेळेस आम्हाला म्हणायचे, जसं आता मुलं डिस्टर्ब होतात ना बरेचसे, बघा आता एक तर फॉर्म सुटले जातात, करेक्ट, परेशान आहे, एक तर करिअर कधी डिसाईड नाही करत, की एकदम नर्वस होऊन जातात, एकदम हे होतात, एकदम अस्वस्थ असतात, काय करा काय नाही करा, फॉर्म कुठे भरा कुठे नको भरायला, कन्फ्युज होतात, मग विचारतात, मग आमचं डोकं खातात की काय करायचं आता, बरोबर. मी लहान होतो त्या डिप्लोमाला असताना, काही एक तर फक्त अभ्यास करायचा काही समजत नव्हतं, फक्त अभ्यास आहे की अभ्यास अभ्यास दोन्ही अभ्यास असं चालायचं. त्यावेळेस तर मॅम मला नेहमी बोलायच्या, अक्षय आप इतना नर्वस क्यों होते हो. ज्या ज्या वेळेस मला क्वेश्चन विचारला ना त्यावेळेस मला हा डायलॉग पक्का जायचा. मी काय मला तर वाटलं नाही मी कधी नर्वस झालो म्हणून, पण मॅमला तर वाटायचं की नर्वस होतोय, सांगताना मी गडबड करायचो का काहीतरी करायचो. मी काय करायचो त्यावेळेस, फक्त जे दिसतंय ना ते फक्त लक्षात ठेवायचं, कधी मिनिंग समजून नाही घेतला. डिप्लोमाला तरी 1-2 वर्ष, नंतर हळूहळू समजायला लागलं की कसा अभ्यास करायचा. त्यावेळेस फक्त जे दिसतंय तेवढंच करायचं, समजून नाही घेतल्या कधी गोष्टी. व्हर्नियर कॅलिपर पण त्यावेळेस इतका पण समजला नव्हता, कसं तरी प्रॅक्टिकलला मी केलं परफॉर्म, आता इतका पण डर नव्हता. ठीक आहे, जेवढं वाचलं तेवढं समजत होतं ना मला, म्हणून तर मार्क्स चांगले पडायचे. मार्क्स जाऊ द्या, बॅकलॉग नाही राहिला कधी, बस तेवढंच खूप झालंय काही इंजिनिअरिंगसाठी. मार्क्स जाऊ द्या, बॅकलॉग नाही राहिला ना खूप झालं. तर कळेल तुम्हाला हळू इंजिनिअरिंगला गेला किंवा पुढे गेला डिग्रीमध्ये, त्यावेळेस असं व्हायचं आमच्यासोबत. प्रॅक्टिकलमध्ये आम्हाला काही कळायचं नाही, त्यावेळेस आम्ही हा पहिल्यांदा जे त्याच्या आधी वापरला, बट आम्हाला एक प्रॅक्टिकल असायचं. पुढचा जो मायक्रोमीटर स्क्रू गॉज आहे ना, तो पण इंजिनिअरिंगचा डिव्हाइस आहे. ठीक आहे, तो बघायला भेटेल, त्याचं तुम्हाला एवढं काही डीप मध्ये नाहीये, फक्त तुम्हाला याच्याचे न्यूमरिकल सम सॉल्व्ह करायचे. बघा मग आता समजलं. ऑर्डिनरी स्केल म्हणजेच मेन स्केल, मेन स्केलवरती मिनिमम डिव्हिजन्स किती, कुणी विचारलं तर तुम्हाला पटकन सांगता आलं पाहिजे 0.1 सेंटीमीटर. बट ही जी व्हर्नियर कॅलिपर आहे ना, ही थोडी वेगळी आहे. ह्याच्यावरती 2 स्केल आहे, जसं तुम्ही किती याचा बघताय त्या स्क्रीनला किंवा त्या इमेजेसला, व्हर्नियर कॅलिपरवरती 2 स्केल आहे, एक मेन स्केल आणि एक व्हर्नियर स्केल. एक मेन स्केल आणि व्हर्नियर स्केल. मी डायरेक्टली फॉर्म्युला सांगेल लिस्ट काउंटचा. प्रश्न कशावरती येणार आहे, फाइंड आउट द लिस्ट काउंट ऑफ गिवन मेजरमेंट, म्हणजे जे काय मेजरमेंट्स दिले आहेत ना त्यांचं काय सांगा, लिस्ट काउंट, कमीत कमी मेजरमेंट सांगा, कमीत कमी मेजरमेंट सांगा. मग कमीत कमी मेजरमेंट मेन स्केलचं असतं, ते पटकन सांगितलं असतं 0.1 आहे, पटकन सांगितलं असतं 0.1 आहे, करेक्ट. बट आता व्हर्नियर स्केल, एखादा हा पेन आहे समजा, हा पेन घेतला आणि त्या पेनचं जर कधी मी म्हणायचं लिस्ट काउंट सांगा, आता लिस्ट काउंट सांगा, मिनिमम मेजरमेंट, तुम्ही त्या व्हर्नियर कॅलिपरला इथे फिट करणार. ठीक आहे, असं फिट करणार समजा. ठीक आहे, असं फिट केल्यानंतर काहीतरी मेजरमेंट येईल मेन स्केलवर, त्याच्यावरती अजून एक छोटीशी स्केल असते, ती मागे पुढे सरकाव देते, ती पण त्याच्यावरती फिट करावं लागतं. मग बघावं लागतं मिनिमम मेजरमेंट किती आहे, हे मिनिमम मेजरमेंट निघणार कसं. ठीक आहे, हे मिनिमम मेजरमेंट निघणार कसं, त्याच्यासाठी एक छोटीशी फील घ्या. ठीक आहे, फिजिक्सचा काय थोडासा एक फील घ्या, फील, एहसास महसूस सब कुछ होना चाहिए फिजिक्स में. बघा कसं, आता मी विचारलं, समजून घ्या हा ए पार्ट, ठीक आहे, हा ए पार्ट आणि हा बी पार्ट, करेक्ट आहे. मी म्हटलं ए आणि बी 2 स्केल आहे, 2 स्केल पैकी मिनिमम मेजरमेंट
कोणाचं आणि कसं निघणार, ठीक आहे. मग तुम्ही कोणत्या स्केलचा यूज करणार मिनिमम मेजरमेंट काढायला? हा झाला मेन स्केल आणि ही झाली व्हर्नियर स्केल, बरोबर. ही छोटी स्केल आहे म्हणजे ही छोटी मेजर करेल. आता तर समजतंय, ही छोटी स्केल आहे म्हणजे ही छोट्या छोट्या गोष्टींना मेजर करेल, असं आहे का? तसं आहे, बट तसं पण नाही, पण जो दिखता है वो होता है, वो होता है वो दिखता नहीं असं. चला पटकन टॉपिक वर, ठीक आहे. मी म्हणेल ना ए मेजर करेल छोटी व्हॅल्यू, ना बी मेजर करेल, बरोबर. आता दोन लाईन्स आहे, ठीक आहे. दोन लाईन, याच्यामधली छोटी लाईन किती, किंवा चला करेक्ट आहे, हा प्रश्न एकदम अचानक सुचला बट करेक्ट आहे. ही मोठी लाईन ही छोटी लाईन, मी म्हटलं की ह्या दोन लाईन मधला मिनिमम मेजरमेंट किती, ह्या दोन लाईनी मधलं, ठीक आहे, ह्या दोन लाईनी मधलं मिनिमम मेजरमेंट किती. तर तुम्ही सांगाल ही छोटी वायर मोजली म्हणजे हिचं मिनिमम मेजरमेंट झालं, नाही ना, तुम्हाला नाही समजला अजून, पण मला माहिती आहे नाही समज. ही मोठी लाईन आणि ही छोटी लाईन ह्यांच्यामधलं मिनिमम मेजरमेंट किती, ज्यावेळेस तुम्ही ह्या मोठ्या लाईनीमधून ही छोटी लाईन मायनस कराल, बरोबर, त्यावेळेस तुम्हाला एक एवढासा तुकडा भेटणार, बरोबर, एवढासा तुकडा भेटणार. त्यावेळेस तुम्ही या छोट्याशा तुकड्याला म्हणणार मिनिमम मेजरमेंट बिटवीन टू लाईन्स. मिनिमम, आता तर समजलं मोठी लाईन होती, मी तुम्हाला मिनिमम मेजरमेंट विचारलं, छोटी कोण आहे ते नाही विचारलं. ह्या पेनचं मिनिमम मेजरमेंट मी नाही विचारलं, मी लिस्ट काउंट विचारलं. फरक आहे, ठीक आहे. मिनिमम मेजरमेंट मोजणं, लिस्ट काउंट, करेक्ट आहे. लिस्ट काउंट ओळखायला सांगतोय, करेक्ट. मग मोठी लाईन आणि ही छोटी लाईन, मग ह्या दोन लाईनी मधला कमीत कमी काउंट किती, कमीत कमी मोजलेली संख्या किती असू शकते. आधी मोजली इतकी, बरोबर, नंतर मोजली ही, समजून घ्या ही 2 सेंटीमीटर, आणि ही मोजली 0.5 सेंटीमीटर, सोडा 0.5 सोडा 1.5 सेंटीमीटर. तर मग लिस्ट काउंट किती, 2 मधून 1.5 गेला किती, तर 0.5 लिस्ट काउंट. आता लिस्ट काउंटला हळूहळू मी काय बोलत जाईल, LC लिव्हिंग सर्टिफिकेट, ठीक आहे, LC फॉर लिस्ट काउंट, ठीक आहे. मग LC किती झाला ह्या दोन वायर्सचा, ठीक आहे. तर 0. सर पहिले लाईन म्हणता, आता वायर म्हणताय, आहे तर स्ट्रेटच ना, बरोबर. इमोशन्स वरती नका जाऊ, शब्दांवरती फोकस करा. क्लिअर इथपर्यंत समजलं. मग मी तसंच विचारलं की मेन स्केल आणि व्हर्नियर स्केल ह्या दोघांमध्ये लिस्ट काउंट किती. तर तुम्ही ना ह्या स्केलवर मोजणार ना ह्या स्केलवर मोजणार कुठे, हा जो काय डिफरन्स दिसतोय तुम्हाला, बरोबर आहे, हा जो काय डिफरन्स दिसतोय तुम्हाला ह्या दोन स्केल्स मधला, तर इथे काय भेटणार तुम्हाला, लिस्ट काउंट, LC फॉर लिस्ट काउंट, बरोबर. मेन स्केलला काहीतरी रिडिंग असेल त्याच्यावरती. आता मी रॉड अशी ठेवली, इतकं मोठी मी त्याचा तो जॉ आहे, ठीक आहे. मग बोललो नाही मी आणखी त्याच्याबद्दल, त्या इमेज बद्दल, जे काय तुम्हाला खाली जॉ दिसतात, ठीक आहे, दात, ठीक आहे, जॉ दिसतात खालचे, ते काय मेजर करतात, लेंथ, कारण तो खूप दूरपर्यंत ऍडजस्ट होऊ शकतो. असं फिरवलं एक नट असतो, तो फिरवला की खूप असं असतं आणि असं ऍडजस्ट करतात, ठीक आहे, असं कमी जास्त करतात. तो काय मोजतो, तर लेंथ मोजू शकतो, ब्रीड मोजू शकतो, हाईट मोजू शकतो, हाईट, लेंथ, असं पकडलं तर ब्रीड, बरोबर. ह्या 3 गोष्टी मोजू शकतो. आणि वरचे जे दात आहे, ठीक आहे, वरचे जे दात दिसतात ते काय मोजू शकतात, तर इनर डायमेन्शन, म्हणजे त्या जॉला जे वरचे नाही ते छोटे, जर कधी मी त्याला ह्या कॅपला, ठीक आहे, ह्या पेनला मी होल केला आणि त्याच्यात त्याला टाकलं, तर तो काय करेल, इनर डायमेन्शन मोजेल, त्याचा इनर डायमीटर म्हणा, ठीक आहे, इनर डायमीटर मोजेल. आणि जो शेवटचा आहे ना, तो काय मोजतो, तर डेप्थ. मी परत त्याच्यात आत टाकून दिलं तर किती खोल आहे, त्याला असं तुम्ही आतमध्ये लोटलं तर हा मोजू शकतो की हा किती खोल आहे, होल, ठीक आहे, ह्याला होल पडला तर हा किती आत गेला, तो शेवटचा टोक, ठीक आहे, त्यांना डेप्थ मोजता येते. हे 3-4 युजेस आहे, मी लिहून देईल, ठीक आहे, थेरॉटिकली लिहून देईन, तुमची इच्छा पूर्ण करू देईन, काय काय युजेस आहे व्हर्नियर कॅलिपरचे. समजलं. लिस्ट काउंट हा असणार. मग लिस्ट काउंट काय, मेन स्केल वरती जेवढे काय या व्हॅल्यूज होत्या त्या, मायनस व्हर्नियर स्केल वरती जेवढ्या काय या व्हॅल्यूज होत्या ते, बरोबर. मग ह्या व्हॅल्यूजला जे काय व्हॅल्यूज मी करतोय, ठीक आहे, या व्हॅल्यूजला मी डिव्हिजन म्हणलं तर काही अडचण, मी माझ्या भाषेत सांगतो, व्हॅल्यूजला मी डिव्हिजन म्हटलं तर काही अडचण नाही ना, व्हॅल्यूज म्हणजे डिव्हिजन, बरोबर आहे. मग मेन स्केल वरती मोजलेल्या व्हॅल्यूज, करेक्ट, 1 सेंटीमीटर, 1.5, 2, 2.5 काही असू शकतं. मेन स्केल वरती मोजलेले व्हॅल्यूज, शब्दावर फोकस करा, जे काय खाता पिताय, पॉपकॉर्न वगैरे खाताय ठेवून द्या बाजूला आणि ऐका थोड्या वेळासाठी. मेन स्केल वरती मोजलेल्या व्हॅल्यूजला मी काय म्हणतोय, डिव्हिजन.
मेन स्केल वरती मोजलेले डिव्हिजन्स. ठीक आहे, 1.5, 2.5, 3.5, 3.4 काही असू शकतं. करेक्ट आहे, काय असू शकतं. मेन स्केल वरती मोजलेले डिव्हिजन्स आणि व्हर्नियर स्केल वरती मोजलेले डिव्हिजन्स, म्हणजे त्याला काय म्हणू आपण, व्हर्नियर स्केल डिव्हिजन. व्हर्नियर स्केल डिव्हिजन. ठीक आहे, मेन स्केल डिव्हिजनला मी काय म्हणू शॉर्टकट मध्ये, MSD, महेंद्र सिंह धोनी. क्या मारा उसने छक्का, क्या देखा क्या आपने सर? आप मैच देखते हो, हमको बोलते हो मैच मत देखो और खुद देखते हो, क्यों? वायरल नहीं हो सकता कोई वीडियो? अरे लंबा छक्का मारा तो वायरल होगा ही ना. मारा किसने फिर? MSD ने ना, महेंद्र सिंह धोनी. ये क्यों नहीं वीरेंद्र सहवाग धोनी? सर कुछ भी, वीरेंद्र सहवाग पता नहीं है क्या है, जान दो, तुमको जो बोलना है बोलो. VSD. ठीक है, MSD मेन स्केल डिव्हिजन, VSD व्हर्नियर स्केल डिव्हिजन. म्हणजे काय, मेन स्केल वरती मोजलेले डिव्हिजन्स, व्हर्नियर स्केल वरती मोजलेले डिव्हिजन्स. व्हर्नियर स्केल ही लहान असते, बरोबर. तर बघा प्रॉब्लेम काय होता, सर हे काढलीच कशाला एवढा गोंधळ करणारी स्केल? काढली प्रश्न पडतो ना, कधी काढलीच कशाला? मेन स्केल जी असते ती किती असते रे? 0.1, 0.2, 1.3, 2.4 अशी सेंटीमीटर मध्ये व्हॅल्यू देते. बट ही जी व्हॅल्यू आहे ह्याला कोणता प्लेस म्हणतात रे? फर्स्ट प्लेस. डॉट नंतर हा जो प्लेस असतो, लहान मुलं असतात, ठीक आहे, ते 4थी 5वीची मुलं माझ्याकडे येतात. फाइंड आउट द 10th प्लेस व्हॅल्यू, 100th प्लेस व्हॅल्यू, 1000th प्लेस व्हॅल्यू, लाख व्हॅल्यू, ठीक आहे, असं विचारतात. ठीक आहे, ही कोणत्या प्लेसची व्हॅल्यू झाली? तो 1th प्लेस. तुम्हाला येत नसेल तर लय अवघड आहे बाबा. ठीक आहे, समजा इथं काहीतरी 2, 6 असेल, त्याला काय होतं आपण 10th प्लेस. ते लहान पोरं परवडले तुमच्यापेक्षा. ठीक आहे, आणि किती 7th असेल, ही कोणती झाली? 100th प्लेस, बरोबर. व्हर्नियर स्केल ही याच्यासाठी जो काय पेरी व्हर्नियर होता, ठीक आहे, त्याने डेव्हलप केलेली आहे 1600 दशकामध्ये. ठीक आहे, बापरे सर तेव्हा, आता तुम्हाला आता माहित झाला आम्हाला सर, तेव्हा 1600 कुठं ना आताशी कुठं, काही गामीचे का तुमचा जन्माला हेच माहिती मला, बरोबर. 1th प्लेसला असलेली व्हॅल्यू 2. ठीक आहे, मग 6th कोणत्या प्लेसला आहे? 10th प्लेसला. मग ही नॉर्मल स्केल तुम्हाला 10th प्लेस पर्यंतच व्हॅल्यू देऊ शकते का? म्हणजे एखादी जी स्केल आहे किंवा ह्या रॉडला, ह्या पेनला जर कधी मी मोजायला सांगितलं आणि सांगितलं 10th प्लेस पर्यंत आन्सर द्या. 10th प्लेस म्हणजे इथपर्यंत 2, 6 म्हणजे 2 नंतर पण काहीतरी आकडा आला पाहिजे. समजून घ्या तो आकडा n आहे, काही 1, 2, 3, 4 आला पाहिजे, बरोबर. आपण काय करतो, असं सिग्निफिकंट नंबरचा विचार घ्या. ठीक आहे, समजा इथे 2.1.2 आहे, हा 2 पटकन भारी होऊ शकतो ना, असं थोडी 1.2 चे म्हणून ही व्हॅल्यू करेक्ट. आता एखादी व्हॅल्यू समजा ये गिर गया पेन, इसको उठा लो, उठा ले रे बाबा, उठा ले, चलो इसको उठा लिया, तो क्या होगा आप बोलो. आता समजा एखादं मेजरमेंट आलं, एखादी वायर मी मोजली आणि त्याची व्हॅल्यू आली 1.2, एखादी व्हॅल्यू आली 1.2, बरोबर आहे. नेमकं किती आता 1.2 किती? 1.2 जाऊ द्या, इथे 0 आणि इथे समजून घ्या 1 सेंटीमीटर, इथे झालं 0.5 सेंटीमीटर आणि तुम्ही इथे कुठेतरी ती व्हॅल्यू मोजली, समजून घ्या 0.5 इथे. मग ही जी व्हॅल्यू आता 0.5, ठीक आहे, सेंटर एवढं तर समजतं. मग ही व्हॅल्यू आली समजा 0.74, 0.74 आली किंवा 0.73, 7 आली, 73 आली, 74 काही या, पण हा 3 आकडा येऊन लागला ना. ठीक आहे, मेन स्केल वरती तर फक्त 0.7च येणार आहे. ज्या पट्टीने तुम्ही मार खाताय त्याच्यावरती तर 0.7च येत आहे ना. हा तर प्रॉब्लेम आहे. असू शकतं तो 72 असू शकतो, मे बी तो 73, मे बी 74, काही असू शकतो. म्हणजे हा नंबर व्हॅरी करायला पाहिजे, कारण की हा इनसिग्निफिकंट आहे, कारण की हा पटकन चेंज होणार आहे. हा मोस्ट इनसिग्निफिकंट, विच इज द मोस्ट इनसिग्निफिकंट डिजिट इन द गिवन नंबर, देन ऑब्वियसली द 4 इज द मोस्ट इनसिग्निफिकंट नंबर. करेक्ट, असे क्वेश्चन म्हणतात आपल्या शॉर्टकट मध्ये, बरोबर. मी असं म्हणलं असतं, नाव फाइंड आउट विच इज द मोस्ट इनसिग्निफिकंट, तर 7 झाला, पटकन चेंज होईल. 0 तर पहिले 7 चा 8, 9 आणि नंतर इथे 1 होईल. करेक्ट आहे, असं होणार आहे. म्हणून आपल्याला काय पाहिजे तर 2 डिजिट्स पर्यंत, डेसिमल प्लेस कोणता आता 2, 10th नाही समजा तर 2 डिजिट पर्यंत, 2 डिजिट पर्यंत मला आन्सर पाहिजे. तर मेन स्केल देऊ शकत नाही, व्हर्नियर स्केल देऊ शकते. काही काही व्हर्नियर स्केल्स अशा पण असतात की त्या 3 डिजिट पर्यंत आन्सर देतात. 1.234 मीटर, सेंटीमीटर असे पण आन्सर देतात. तसे पण स्केल्स आहेत. ठीक आहे, करता येते ऍडजस्ट. व्हर्नियर स्केलला जसं ऍडजस्ट करा, ऍडजस्ट तुम्हाला नाही का लागत मॅन्युफॅक्चररला, ठीक आहे, इंडस्ट्रीमध्ये. समजलं. मग डिव्हिजन्स कशाला म्हणायचं, का बरं आपण ह्या व्हर्नियर कॅलिपरचा यूज करतो इंडस्ट्रीमध्ये, छोट्या छोट्या गोष्टी मेजर करण्यासाठी वापरतात, खूप ठिकाणी वापरतात. चला, लिस्ट काउंटचा अर्थ समजला काय. मग
मेन स्केलवरचं मिनिमम डिव्हिजन तर समजलं 0.1 सेंटीमीटर आहे. लिस्ट काउंटचं मिनिमम डिव्हिजन समजलं मेन स्केलचं 0.1. व्हर्नियर स्केलचं किती? जर कधी मी इथे एक काम करेल, आणखीन एक इमेज टाकेल झूम करून. व्हर्नियर कॅलिपर वरती आता ह्याच्यात कसं मार्किंग केलेलं आहे मेन स्केल वरती बघा, इथे 0, याचा 0.5, परत इथे 1, परत अर्धी झाली की एक मार्किंग बोलतो, ठीक आहे. इथे अर्धे झाले की इथे एक मोठी लाईन, 1 झालं सेंटीमीटर कंप्लीट तर अजून मोठी लाईन, बरोबर. इथे परत 1.5 अर्धा आलं तर एक मार्किंग, इथे 2 वरती परत एक मार्किंग. अशा स्केल्स वरती आपल्याला मार्किंग दिसतात. बट व्हर्नियर स्केल वरती काही मार्किंगच नाही, प्रत्येक ठिकाणी सारखंच आहे. हे असं असं काय समजायचं त्याला, ह्या मार्किंग्स आहे. बट काही फायदा आहे का या मार्किंग्सचा? काही त्याचा मिनिंगच निघत नाहीये, त्याचा काही मिनिंगच निघत नाहीये. ज्यावेळेस ज्याने कोणी ही स्केल डेव्हलप केली, कोणी केली? पेरी व्हर्नियर, ठीक आहे. पेरी व्हर्नियर नावाचा एक सायंटिस्ट त्याने डेव्हलप केली, त्याने ज्यावेळेस डेव्हलप केली त्यावेळेस एक डोक्यामध्ये गोष्ट ठेवून त्यांनी एक आयडिया तयार केली कसं करायचं. व्हर्नियर स्केलवरचे डिव्हिजन्स फाइंड आउट करायला लागतील आपल्याला, बरोबर. मग लिस्ट काउंटचा फॉर्म्युला काय झाला होता ते लिहायचं विसरून गेला आपण, ठीक आहे. पहिले ते हे लिहू द्या, मग मी सांगतो. लिस्ट काउंटचा फॉर्म्युला काय झाला? MSD मायनस VSD, करेक्ट. MS दोन्ही मायनस, हा कोणी माहित नाही, ठीक आहे. म्हणजेच काय 1 एक MSD, बरोबर. 1 MSD म्हणजेच काय मेन स्केल डिव्हिजन 1 MSD मायनस 1 VSD व्हर्नियर स्केल वरचे डिव्हिजन्स, करेक्ट आहे. मेन स्केल डिव्हिजन्स तर काल आपल्या किती असू शकते? मिनिमम 0.1. मिनिमम किती असू शकतं? 0.1. एक्झाम मध्ये किंवा एखाद्या क्वेश्चन मध्ये ही व्हॅल्यू चेंज करू शकतात किंवा ही करू शकतात, करेक्ट आहे. बट ही तर कळाली, ही व्हॅल्यू तर माहित झाली, बट 1 VSD माहित नाही, कारण की त्याच्यावरती मार्किंग व्यवस्थित नाही दिलेली आहे, छानपैकी दिलेली आहे, बट त्याचा काही एक पर्टिक्युलर मिनिंग निघत नाही. तो मिनिंग शोधायचा, म्हणजे 1 VSD ची व्हॅल्यू शोधायची. व्हॅल्यू शोधण्याचे प्रयत्न कराल तुम्ही, नका करू, मलाच करावं लागणार आहे. तुम्ही तर पहिल्यांदा बघताय ना, एकदा माहिती झालं इझी वाटेल. 1 VSD ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट कशी करायची, बरोबर. समजून घ्या. 1 MSD ला आपण M म्हणू आणि 1 VSD ला आपण N म्हणू. 1 MSD ला M म्हणू आणि 1 VSD ला N म्हणू, बरोबर. लिस्ट काउंट फाइंड आउट करायचं, लिस्ट काउंट फाइंड आउट करायचं. आता नीट ऑब्झर्व केलं त्या डायग्रामला तर तुम्हाला एक सांगतो, ठीक आहे. जिथे आता मी इथे नवीन डायग्राम काढत नाही, तुम्ही याला जर नीट ऑब्झर्व केलं असेल किंवा त्या इमेज टाकेल मी त्या डायग्रामला, इमेजला नीट ऑब्झर्व करा. एका मेन स्केल होते, ठीक आहे, ऑन 1 युनिट, ठीक आहे, ऑन 1 सेंटीमीटर ऑन 1 सेंटीमीटर युनिट किंवा डिव्हिजन ऑन 1 सेंटीमीटर डिव्हिजन, युनिट नाही समजणार, ऑन 1 सेंटीमीटर डिव्हिजन म्हणजे एका सेंटीमीटर मध्ये, ऑन 1 सेंटीमीटर डिव्हिजन ऑफ मेन स्केल, बरोबर. ह्याला आपण काय म्हणू शॉर्टकट मध्ये 1 सेंटीमीटर ऑफ MSD शॉर्टकट मध्ये, ठीक आहे. 1 सेंटीमीटर ऑफ MSD, करेक्ट, इज इक्वल टू बरोबर काय? तर 1 VSD असं म्हणता येईल? नाही म्हणू शकत, ठीक आहे, कारण की वरची 10 आहे आणि खाली 9 लाईन्स आहे, म्हणजे एका सेंटीमीटरच्या 10 डिव्हिजन्स मध्ये. हे सोडून द्या वाटलंच तर, असं लिहा फक्त 1 MSD म्हणजे एका मेन स्केलचे जे डिव्हिजन्स आहे, एका मेन स्केलचे जे डिव्हिजन्स आहे, किती असते एका मेन स्केलचे डिव्हिजन्स? 10, बरोबर. 0 इथून सुरुवात होतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एका मेन स्केल वरती किती डिव्हिजन्स असतात? 10. तर एका VSD मध्ये किती डिव्हिजन्स आहे? किती डिव्हिजन्स आहे असे मी विचारले. हे किती देतात आपल्याला मेन स्केल? 0.1. तर व्हर्नियर कॅलिपर किती देते? किती द्यायला पाहिजे? 2 डिजिट पर्यंत. किती द्यायला पाहिजे व्हर्नियर कॅलिपर? मी इथे लिहितो व्हर्नियर कॅलिपर किती पर्यंत मोजायला पाहिजे? 2 डिजिट पर्यंत, 0.01, करेक्ट आहे, इथपर्यंत यायला पाहिजे. मग इथे 10 आहे, मग इथे किती आहे बघा, ही पहिली लाईन मोजायला लागणार, ठीक आहे. सुरुवातीपासूनच याचा 0 इथे, तर याचा 0 नाही, डायरेक्ट 1 सुरू जातो. व्हर्नियर कॅलिपरची स्टार्टिंग पहिल्या नंबर पासून सुरू होते. मग इथे किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 होतं. मग इथे किती होतील? 10. याला 0 माना, ठीक आहे.
याला काय समजा, जसं याला वरती 0 मानलं तर याला पण 0 माना, तुम्हाला नसेल समजलं तर मग किती झाले रे, एका याच्यामध्ये, एका 10th याच्यामध्ये काय बोलतोय, एका 10 डिव्हिजन्स मध्ये, मेन स्केलच्या 10 डिव्हिजन्स मध्ये व्हर्नियर कॅलिपरचे किती डिव्हिजन्स बसताय, असा क्वेश्चन आहे, असा क्वेश्चन आहे बरोबर. ह्या डायग्रामला जर नीट ऑब्झर्व केलं तर समजा ही ती रेड लाईन, नीट आहे का क्वेश्चन, शांततेत आहे का, मला इथे गोंधळ नाही करायचा तुमचा, शांततेने आहे का. एका मेन स्केलच्या एका सेंटीमीटर मध्ये किती डिव्हिजन्स, 10, करेक्ट आहे. आणि व्हर्नियर कॅलिपर वरती एका सेंटीमीटरच्या आत किती डिव्हिजन्स, तर ती पण 10, बरोबर. बघा इथं मोजा, ही लाईन मोजा, मी इथून 1 केलं तर याचा सुरुवात, बट याचा 1 इथून करतोय, नीट लक्ष द्या काय केलं, ह्याचा 1 ह्या लाईनीपासून केला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, इथे पण 10 झाले. मग फरक काय, नीट बघा. ज्यावेळेस मेन स्केलची ही 9वी लाईन आली, ठीक आहे, ज्यावेळेस ह्या मेन स्केलची 9वी लाईन आली, बरोबर, 1 2 3 4 5 6 7 8 9, 9वी लाईन आली, त्यावेळेस व्हर्नियर कॅलिपर वरती 10वी लाईन आली, 10वी लाईन आली. बघा कसं काय, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, किती लाईन आली, तर 10वी. मग हे लाईनी काय ते डिव्हिजन्स आहे, करेक्ट आहे. मग मी काय म्हणेल, एका मेन स्केल वरती व्हर्नियर कॅलिपर वरती बोला आधी, तर व्हर्नियर कॅलिपर वरती किती डिव्हिजन्स आले एका सेंटीमीटरच्या आत, किती डिव्हिजन्स आले, तर 10 डिव्हिजन्स, बरोबर. एका सेंटीमीटरच्या आत इथून तर इथपर्यंत किती डिव्हिजन्स आले, 10 डिव्हिजन, बरोबर, 10 डिव्हिजन्स. त्यावेळी मेन स्केल वरती किती होते, त्यावेळेस मेन स्केल वरती किती होते बघा, ह्या लाईनीवरती 10 आले, त्यावेळेस व्हर्नियर कॅलिपर वरती ज्यावेळेस 10 आले, त्यावेळेस मेन स्केल वरती 9 होते, त्यावेळेस किती होते, 9 होते. देअरफॉर ह्याला असं म्हणतात 1 MSD इज इक्वल टू 1 VSD, बरोबर. हेच लिहिलं होतं आपण, हेच लिहिलं होतं, करेक्ट आहे. मग 1 VSD कसं काढणार, 1 VSD कसं काढणार, बरोबर आहे. ह्याला मी थोडंसं रिअरेंज करून 1 VSD ची व्हॅल्यू इथेच काढून घेऊ, बरोबर आहे. 1 VSD इज इक्वल टू 1 MSD, बरोबर आहे. मग एका डिव्हिजन, आपण डिव्हिजन्स पकडले, 1 सेंटीमीटरच्या आतमध्ये काही डिव्हिजन्स पकडले, हे छोटे छोटे भाग पकडले, बरोबर. मग किती आले VSD वरती, किती आले रे, 1 सेंटीमीटरच्या आत इथे किती डिव्हिजन्स आले, तर इथे डिव्हिजन्स आले 10, बरोबर आहे. 10 इंटू 1 VSD, 10 इंटू काय आलं तर 1 VSD ही व्हॅल्यू आली, 1 VSD म्हणू शकतो ना आपण, 10 इंटू 1, याचं नाही, 10 म्हणलं, एका VSD मध्ये किती आले तर 10 डिव्हिजन्स आले, बरोबर. मग मेन स्केल वरती किती होते, त्यावेळेस मेन स्केल वरती किती होते, 9 होते, मेन स्केल वरती किती होते, 9, बरोबर आहे. 9 इंटू 1 MSD, 9 इंटू 1 MSD, क्लिअर पर्यंत. काय केलंय आता, हा जो 1 VSD काढायचा आहे तो तिकडे न्या, बरोबर आहे. 1 VSD काढायचा आहे, बरोबर, म्हणजे हा 10 तिकडे न्या, 1 VSD इज इक्वल टू 9, बरोबर, 9 डिवायडेड बाय 10. आता हा MSD चा मी फक्त काय घेतला, 1 MSD चा ते MSD लिहिला. मग 9/10 किती येईल, 9/10 किती येईल, तर 0.9, 9/10 किती येईल, तर 0.9. सॉरी फॉर डिस्टर्बन्स, कॉल आलेला, एरोप्लेन काय म्हणतो तर एरोप्लेन, ते लहान मुलगा आलते त्या दिवशी, एरोप्लेन मोड वरती टाक भाई, एरोप्लेन का असतं, एरोप्लेन पण म्हणते, एरोप्लेन मोड असतो ना, ठीक. कुठे जाऊ आपण, 1 VSD इक्वल टू 1 MSD, म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, 10 VSD इक्वल टू 9 MSD म्हणू शकतो शॉर्टकट मध्ये, इथे लिहून ठेवायचं असतं, 10 MSD इक्वल टू 9 VSD. उलटा बोललो का, उलटा बोललो. 10 VSD इज इक्वल टू 9 MSD, म्हणजे जिथे VSD व्हर्नियर वरती 10 डिव्हिजन्स येऊ लागले, तर मेन स्केल वरती किती येऊ लागले, मेन स्केल वरती किती येऊ लागले, 9 डिव्हिजन, किती येऊ लागले, 9 डिव्हिजन. आता हे असं करता, असं न करता 9 आपण, ठीक आहे, 9 ची व्हॅल्यू काय होती,
तर mn अशा भाषेमध्ये लिहा. करेक्ट. डायरेक्टली आन्सर सांगण्यापेक्षा आधी तुम्ही व्हॅल्यू पुट करा. ठीक आहे. हे 9 आपण क्वेश्चन झाला एक प्रकारचा, बरोबर. काय झालं एक प्रकारचा क्वेश्चन. MSD VSD ला काय म्हणलं आपण, इथे नंबर टाकला मी डायरेक्टली. ठीक आहे. इथे काय केला, नंबर क्वेश्चन सांगून दिला. चला मग इथे n होता, बरोबर. इथे काय होता, आणि VSD ला आपण n मानलं, आणि MSD याचा m इनिशियल. करेक्ट आहे. याचा mm काय होईल रे, इनिशियल होईल ना, म्हणून आपण सारखे सारखे लेटर्स घेऊ. बुक मध्ये पण तुम्हाला हाच फॉर्म्युला भेटेल, बरोबर. मग मी इथे काय लिहिलं होतं, 10 लिहिलं. 10 च्या ऐवजी मी काय लिहू, n, बरोबर आहे. n इंटू 1, जी काय व्हॅल्यू असेल, काय व्हॅल्यू असू शकते व्हर्नियर स्केल वरती, 1 युनिट, 2 युनिट, 3 डिव्हिजन, 4 डिव्हिजन, तर n ठेवू, काही पण ठेवा तुम्ही. जसं मी 10 ठेवलं होतं आता, 10 VSD, तर n VSD, बरोबर आहे. तर मग MSD ची व्हॅल्यू काय ठेवली मी, किती आली, 9 ठेवली ती. 9 च्या ऐवजी आपण काय म्हणू, m म्हणू. रॅन्डमली एक आकडा व्हॅरिएबलच ठेवू. ठीक आहे. कारण की व्हॅरिएबल लक्षात ठेवले किंवा व्हॅरिएबलचा फॉर्म्युला लक्षात ठेवला तर डायरेक्टली प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. डायरेक्टली फक्त थोडंसं फील घ्या की नेमका क्वेश्चनचा हा फॉर्म्युला तयार झाला कसा. n इंटू VSD इक्वल टू m इंटू VSD. मी इंटू 1 तसंच ठेवलंय. ठीक आहे, समजण्यासाठी. इथे पण इंटू 1 तसंच ठेवलंय. परत म्हणसान की हा तिकडे नेला, तिकडे VSD कसं काय बरं, त्याच्यासोबत 1 आहे, त्याच्यासोबत काय आहे 1. मग 1 VSD ची किंमत बघा, आपल्याकडे हे इक्वेशन आहे. हे इक्वेशन मध्ये आपल्याला VSD माहित नाही, एक VSD किती असतो हे माहित नाही, ते शोधायचंय. करेक्ट आहे, ते शोधायचंय. मग ते शोधण्यासाठी हा खटापटा चाललाय. 1 VSD इज इक्वल टू m, बरोबर. m आधीच होता इथे, बरोबर. m तर आधीच होता, m अपॉन. करेक्ट आहे. आता काय करा, अपॉन मध्ये काय घेऊ मी, n घेऊ. हा n इकडे आणला खाली, मुद्दाम थोडीशी कलरफुल पेन वापरतोय मला समजण्यासाठी. क्लिअर आहे. मग काय उरलं आता फक्त इकडे MSD, इकडे काय उरलं फक्त MSD. आता 1 हा मी मल्टिप्लाय केला असं समजलं. ठीक आहे. m अपॉन n MSD हा फॉर्म्युला तयार झाला कशाचा, VSD चा. समजते, इझी आहे. हे माहितच नाही, सांगताच येत नाही वर्नियर काय. कधी हातात घेतलं किंवा फोटो जे दिसतात तुम्हाला स्क्रीनवरती बघा, त्याच्यात रॅन्डमली गिवन आहे. ठीक आहे. एक्झॅक्ट नाही सांगतायत किती डिव्हिजन्स येते, मार्किंग किती नंतर किती दिलेली. आपली जी पट्टी असते, तुम्हाला ज्यांना खूप मार पडलेला त्या पट्टीवरती समजून जातं की इथे 1 2 3 4 5.5, 1 सेंटीमीटर झाला की लगेच 1 सेंटीमीटरची मोठी लाईन, पॉईंट मधातली असेल तर छोटी लाईन. तशी वर्नियर स्केल वरती नसते, तो प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे वर्नियर स्केल्सचे आपल्याला डिव्हिजन शोधावं लागतं. ठीक आहे. आणि डिव्हिजन करण्याचा हा फॉर्म्युला तयार करून ठेवलेला आहे, बरोबर. तो फॉर्म्युला आला कसा, या प्रकारे. हा वर्नियर स्केल जी छोटी आहेत ना, मेन इन्स्ट्रुमेंट, पूर्ण इन्स्ट्रुमेंटला वर्नियर कॅलिपर म्हणतात, आणि त्याच्यावरची जी लहानी आहे तिला वर्नियर स्केल म्हणतात. क्लिअर आहे. 1 VSD काढण्याचा फॉर्म्युला निघाला. मग प्रश्न असा आहे, तो क्वेश्चन मध्ये कोणता आहे, JW मध्ये तो खूप येतात, बरोबर. क्वेश्चन असा आहे, तो फाइंड आउट द लिस्ट काउंट, फाइंड आउट द लिस्ट काउंट. आणि हा इथे लिस्ट काउंटचा फॉर्म्युला आहे, विसरू नका. लिस्ट काउंट इथे, बरोबर. आणि लिस्ट काउंट कसं निघणार आहे, मोठ्या स्केल मधून हे छोटं ज्यावेळेस मायनस करू त्यावेळेस जो काय छोटासा मेजरमेंट निघेल, जे काय छोटंसं काउंटिंग होईल ते लिस्ट काउंट. आणि ते लिस्ट काउंट काढण्यासाठी MSD माहित होता. मेन स्केल वरती मिनिमम डिव्हिजन्स किती असतील तर 0.1, बरोबर. VSD चा नाही ना माहित, म्हणून गडबड झाली आहे. मग ही VSD ची व्हॅल्यू इथे पुट करा. ठीक आहे. पुट व्हॅल्यू इन 1. ठीक आहे. पुट व्हॅल्यू इन 1. आयडियल फॉर्म्युला भेटून जाईल तुम्हाला, जो नेहमी तुम्हाला वापरायचा आहे. काही एवढा अवघड होत नाही प्रश्न. ठीक आहे. मग 1 काय काढतो आपण, काय काढतो आता आपण, लिस्ट काउंट. काय काढतोय रे, तर लिस्ट काउंट. 1 MSD माहिती आहे, त्याच्यामुळे नो छेडछाड, नो छेडछाड. ठीक आहे. 1 VSD ची किंमत ही आली m अपॉन n, m अपॉन n इंटू काय रे, MSD इंटू काय, MSD निकाल लो बाहर, दोनों को बाहर निकाल लो. ये लो लिस्ट काउंट, दोनों को बाहर निकाला, मतलब MSD को बाहर निकाला, तो क्या हुआ, क्या बचाएगा यहाँ पे, क्या रह जाएगा, यहाँ पे रह जाएगा सिर्फ 1, और यहाँ पे रह जाएगा m अपॉन n. ये फॉर्मूला आपको जिंदगी भर याद रखना है, मर भी गए तो भी याद रखना है. ऊपर मिलोगे क्या सर आप, ऊपर आके मैं पूछूंगा लिस्ट काउंट का फॉर्मूला बता वर्नियर कैलिपर के लिए, तो आपको बताना है MSD महेंद्र सिंह धोनी इन ब्रैकेट ऑफ 1 माइनस m अपॉन n. ये फॉर्मूला याद रहेगा. यहाँ पे MSD निकाल लिया तो बचेगा सिर्फ 1, यहाँ पे निकाल लिया तो बचेगा सिर्फ m अपॉन n, बरोबर आहे. तर मग मी काय म्हणलं होतं, मेन स्केल वरती किती आता m कशासाठी, तर मेन स्केलचे डिव्हिजन. m कशासाठी, तर मेन स्केलचे डिव्हिजन.
एन कशासाठी? व्हर्नियर स्केलचे डिव्हिजन. एन कशासाठी? व्हर्नियर स्केलचे डिवीजन. बोलो मेरे साथ, जय माता दी. नहीं, वो नहीं बोलना, ठीक है, ध्यान रखना. लीस्ट काउंट MSD 1 मायनस मेन स्केलवरती डिव्हिजन्स किती असतात आपले? 10. करेक्ट आहे. किती असतात आपले? 10 असतात. आता आपण व्हर्नियर स्केल वापरतोय म्हणून बघायचंय. 10 असतात का रे? नाही. मेन स्केलवरती ह्याच्याबद्दल बोलतोय मी, व्हर्नियर कॅलिपर बद्दल. मेन स्केलवरती ज्यावेळेस व्हर्नियरचे 9 येतात, व्हर्नियरचे ज्यावेळेस 10 होतात त्यावेळेस मेन स्केलवरती किती येतात? 9. खाली किती? 10. मेन स्केलवरती किती डिव्हिजन्स? ज्यावेळेस इक्वल इक्वल करून बघितलं त्या समजलं मेन स्केलवरती तर 9 भरले, व्हर्नियर स्केलवरती 10 भरले. तर मग ह्याला करा मायनस 10 इंटू 1 10 मायनस 9 किती होणार आहे? 1. म्हणजे आपण मिनिमम एका डिव्हिजन साठीच कॅल्क्युलेट करतोय ना. किती डिव्हिजन साठी कॅल्क्युलेट करतोय? एका डिव्हिजन साठी कॅल्क्युलेट करतोय. किती? एकदम मिनिमम डिव्हिजन बघतोय आपण. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला काय होतो रे? व्हॅलिड तर होतोच ना. हा फॉर्म्युला काय लक्षात तुम्हाला नेहमीसाठी लक्षात ठेवणं, याच्यावरतीच प्रॉब्लेम येते. डायरेक्टली व्हॅल्यूज गिव्हन असतील, व्हर्नियर स्केलवरती इतके डिव्हिजन्स, मेन स्केलवरती इतके डिव्हिजन्स, पटकन व्हॅल्यू काढून ठेवायची. लिस्ट काउंट विचारतील. काय विचारतील? लिस्ट काउंट. लिहा प्रॉब्लेम. चला प्रॉब्लेम लिहा. ऑर्डिनरी व्हर्नियर कॅलिपर जो लॅब मध्ये असतो, ऑर्डिनरी व्हर्नियर कॅलिपर जो लॅब मध्ये असतो, जो आम्ही वापरतो ना प्रत्येक इंजिनिअरिंग बऱ्याचशा इंडस्ट्रीमध्ये पण वापरला जातो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये असंच असतं. कसं असंच असतं? म्हणजे कसं असतं बघा, जे बोलत होतो ना मी आतापर्यंत 1 MSD. जर कधी इथे 10 VSD आहे, 10 VSD आहे तर इथे किती असतात? 9 VSD, बरोबर. डिव्हिजन्स 10 VSD, एका सेंटीमीटरच्या आतमध्ये 10 डिव्हिजन्स, इकडे किती असतात? 9 डिव्हिजन्स, बरोबर. मग किती झालं? 10 VSD असेल तर लिस्ट काउंट किती रे? मेन स्केलचा लिस्ट काउंट किती? 0.1, बरोबर. मेन स्केलचा लिस्ट काउंट किती? 0.1. आणि इथे किती यांचा तो माहित नाही आपला, तो रॅन्डमली पुट करणार आपण, बरोबर. जे काही गिव्हन असेल ते. प्रॉब्लेम लिहा, 2 क्वेश्चन घ्या. तुम्हाला याच्यावरचे प्रॉब्लेम्स लक्षात आले तर मेथड समजून नेमकं काय म्हणायचं होतं. लिहा. सवाल नंबर 1. इन अ व्हर्नियर कॅलिपर, इन ए व्हर्नियर कॅलिपर, in a vernier caliper, comma, the main scale is marked in mm, marked, ठीक है, ed लावा. in a vernier caliper, comma, the main scale is marked in mm and 20 vernier scale division, vernier ची स्पेलिंग चुकवू नका, marked in mm and 20 vernier scale division. म्हणजे इथं VSD किती गिवन आहे? तर 20 डिव्हिजन्स, ठीक आहे. डायरेक्टली डिव्हिजन्स गिवन आहेत. 20 व्हर्नियर स्केल डिव्हिजन्स आर गिवन, बरोबर. म्हणजेच काय रे? एन काय हा 20 आहे. मेन स्केलचा असेल तर एम म्हणायचं, व्हर्नियरचा असेल तर एन म्हणायचं डिव्हिजन्स बद्दल, करेक्ट. बोला मग. 20 व्हर्नियर स्केल डिव्हिजन आर इक्वल टू 16 मेन स्केल डिव्हिजन. 16 मेन स्केल डिव्हिजन. कॅल्क्युलेट लिस्ट काउंट. कॅल्क्युलेट लिस्ट काउंट करा. मग कॅल्क्युलेट कसं करणार? लिस्ट काउंटचा फॉर्म्युला MSD 1 मायनस m अपॉन n. काय गिव्हन? डायरेक्टली डिव्हिजन्स गिव्हन. हे डिव्हिजन्स कुठे प्रेझेंट आहेत? व्हर्नियर स्केलवर. व्हर्नियर स्केल म्हणजे ही 20 आकडा किंवा ही जी काय 20 व्हॅल्यू कशाची आहे? n ची आहे. 20 ही जी काय व्हॅल्यू आहे कशाची आहे? n ची, बरोबर आहे. MSD 1 मायनस अपॉन 20 आणि m ची काय? m कशावरचे डिव्हिजन्स आहे? मेन स्केलवरचे. मेन स्केलचे डिव्हिजन साठी छोटा m वापरतो, म्हणजे इथं m इज इक्वल टू काय? 16. इथे 16, करेक्ट. 21 जा 20, 20 मायनस 16 4, ठीक आहे. 4/20 MSD भाग दिला तर किती रे? 1/5. 1/5 म्हणजेच किती? 0.2 MSD. लिस्ट काउंट किती आला? तर 0.2 MSD. असं तुमचा आन्सर यायला पाहिजे, ठीक आहे. 0.2 MSD. मग MSD किती? ह्यांचा MSD किती ठेवणार तुम्ही? बरोबर. MSD किती दिला? MSD मेन स्केलचं डिव्हिजन किती असू शकतं? बरोबर. इथपर्यंत झालं ना? 0.2 MSD.
MSD म्हणजे काय असतं, इथे काय म्हणतो आपण सेंटीमीटर. हे जे काय MSD घेतले, मेन स्केलवरचे जे काय डिव्हिजन्स घेतले ते सेंटीमीटर मध्ये घेतले. त्यांनी सेंटीमीटर न म्हणता आता मिलीमीटर म्हणलं. म्हणजे जे काय मेन स्केलचं डिव्हिजन्स आहे ते यावेळेस कशात दिलंय, MM मध्ये. यावेळेस कशात दिलंय, MM मध्ये, मिलीमीटर मध्ये. मग इथे पण काय येईल रे, 0.2 मिली. समजलं आता? तर सगळ्या गोष्टी समजल्या, काही अवघड आहे का नाही. डिव्हिजन्स घेऊन असतील, मेन स्केलचे डिव्हिजन्स आणि व्हर्नियर कॅलिपरचे डिव्हिजन्स कोणते ते ओळखणं इम्पॉर्टंट आहे. इथं व्हर्नियर स्केलचे डिव्हिजन दिले होते 20, आपण म्हणून आपण n = 20 पुट केलं. मेन स्केलचे डिव्हिजन घेऊन होते 16, तर 16 पुट केलं. आणि इथं डिव्हिजन्स कशात ते सेंटीमीटर, युनिट कशात ते तर मिलीमीटर मध्ये, ते मी मिलीमीटर पुट केले. ते काय केले मी इथं मिलीमीटर पुट केले. तर मेन स्केलचे डिव्हिजन्स किती असायचे आपले नॉर्मल ह्याचे, मेन स्केलचे डिव्हिजन्स आपले नॉर्मल स्केलचे कशात असायचे, त्याचं कशात असायचे, आता नॉर्मल स्केलसाठी ठीक आहे आपल्याला ते काढायचं आहे 0.1. हे समजलं आता, म्हणून आता सांगतो नॉर्मल व्हर्नियर कॅलिपरसाठी. नॉर्मल व्हर्नियर कॅलिपरसाठी किती येईल रे, मग टाका बरं काय व्हॅल्यू जाऊन सांगा. एम नॉर्मल व्हर्नियर कॅलिपरसाठी इथे किती काउंट असतील, इथे किती काउंट असतील, हा फॉर्म्युला 1 मायनस. ठीक आहे, आता समजून घ्या सेंटीमीटर मध्ये तुम्ही, किंवा मी सांगितलं सेंटीमीटर मध्ये फाइंड आउट करा. सेंटीमीटर 1 मायनस M फॉर मेन स्केल डिव्हिजन, M फॉर मेन स्केल डिव्हिजन. मेन स्केल वरती किती डिव्हिजन्स असतात मिनिमम, मेन स्केल वरती किती डिव्हिजन्स असतात तर 9. मेन स्केल वरती किती डिव्हिजन्स असतात तर 9 ना. इथं बघा ना, मेन स्केल वरती किती डिव्हिजन झाले 9. ज्यावेळेस व्हर्नियरच्या 10 झाले त्यावेळेस त्याचे 9 झाले. ते वाले डिव्हिजन्स एका सेंटीमीटरच्या आत, करेक्ट आहे, एका सेंटीमीटरच्या आत. मग ते किती झाले 9. कुठे मेन स्केल वरती. ऍट द सेम टाइम how much divisions are calculated when MSD is 9 then the VSD is 10. ज्यावेळेस मेन स्केलवर 9 झाले त्यावेळेस VSD व्हर्नियर स्केलवर 10 झाले. व्हर्नियर स्केलवर किती झाले 10 झाले. करा मग 10 into 1, हे आधीच मी कॅल्क्युलेट करून देत होतो, बट प्रॉब्लेम घ्या नंतर समजलं असं ना. 10 into 1 10 minus 9 upon 10. बघा तुम्ही मागे रिवाइज करून तिथंच आन्सर निघलं होते. 10 minus 9 1, 1 upon 10 बरोबर आहे. 1 upon 10 किती 0. किती 0.1. हे कशात आलं आपलं नॉर्मल स्केलचं. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. ठीक आहे 0.1. तर सेंटीमीटर पण टाकून द्या, मग तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये आन्सर आहे. कारण की आपण सेंटीमीटर साठी बघितलं ना, जे इंडस्ट्रीमध्ये असतात इक्विपमेंट्स त्याच्यावरती सेंटीमीटरच असतं. आणि याला युनिट काय येईल रे पुढे, युनिट काय येईल सेंटीमीटर. सेंटीमीटर. सर नॉर्मल स्केल इतकंच आलं याचं, तर आता आन्सर नॉर्मल स्केल इतकंच आलं नक्की. नक्की 0.1 इंटू 10 टू दी पॉवर हा कोण करेल मग, 0.1 इंटू 10 टू दी पॉवर -2. इथून जाईल 0.01. किती होऊन जाईल 0.01. आता बघा नॉर्मल स्केल वरती किती असायचं आपल्या पट्टीवरती 0.1, आणि इथे किती आले 0.01. इथे किती आले रे तर 0.01 आहे ना. मग आता करेक्ट आहे. आता तो फरक वाटला थोडाफार सेंटीमीटर 0.1. तसं नसं समजलं तर असं करा, हा आला 0.1 बरोबर. इथे काय असायचं आपला MSD, इथे फॉर्म्युला काय असायचा आपला MSD. भरपूर मेथड्स आहे, एक नाही मेथड. MSD किती, मेन स्केलचे डिव्हिजन्स किती असतात, मेन स्केलचे डिव्हिजन्स किती असतात 0.1 इंटू 0.1 इंटू 0.1 इंटू 0.1 इंटू 0.1 0.001. किसके लिए आया ये, सब तरफ के व्हर्नियर कॅलिपर के लिए. ज्या काय आयडियल व्हर्नियर कॅलिपर्स असतील त्यांच्यावरती किती असतील डिव्हिजन 0, म्हणजे कुठपर्यंत मिनिमम काउंट मोजू शकतो, हा मिनिमम व्हॅल्यू मोजू शकतो 0.01 म्हणजे 2 प्लेस पर्यंत. आणि आपल्या ज्या व्हॅल्यूज असतात त्या मेन स्केलच्या 0.1 पर्यंत, एका डिजिट पर्यंत. आणि ह्या व्हर्नियर कॅलिपरच्या सारख्या स्केल्स 2 डिव्हिजन पर्यंत, 2 डिजिट्स पर्यंत. क्लिअर आहे, क्लिअर आहे. काय केलंय काही अवघड का नाही. बघा वारंवार मी काय बोलतोय, MSD ची व्हॅल्यू आपल्याला गिवन असणार, ती कशी ओळखायची आहे, किती डिव्हिजन्स असतील मिनिमम, किती डिव्हिजन्स असतील मिनिमम. इथे मिलीमीटर सांगितलं त्याच्यामुळे प्रश्न संपला. इथे किती असेल ते आपल्याला आयडियली किती असतं तर 0.1. आयडियली किती असतं 0.1. इथे हे काय होते M आणि N काय होते, त्या स्केलवरचे किती डिव्हिजन्स मोजले, N काय व्हर्नियर वरचे किती डिव्हिजन्स मोजले. नेक्स्ट क्वेश्चन घ्या.
समजलं? प्रूफ झाला. आता व्हर्नियर कॅलिपर किती पर्यंत मोजू शकतो? 2 डिजिट पर्यंत, 0.01. सवाल नंबर 2, n डिव्हिजन्स ऑफ मेन स्केल. चला इथं आता काय सांगितलंय, येलो तुम्हाला सवाल नंबर 2, n डिव्हिजन्स ऑफ मेन स्केल, म्हणजे मेन स्केल वरचे डिव्हिजन्स किती दिलं? n. बघा कसं कन्फ्युजन. मेन स्केलचे डिव्हिजन्स म्हणजे MSD आणि MSD डिव्हिजन कोण बोलते? MSD चा m. बरोबर, MSD चा कोण? तर m ची व्हॅल्यू काय गिव्हन आहे? कॅपिटल N. किती कन्फ्युजिंग वाटतं ना? व्हॅरिएबल्स सगळे काय? सगळे व्हॅरिएबल्स. टेन्शन नाही घ्यायचं. एवढं तर माहिती आहे, मेन स्केल डिव्हिजन्स असेल तर छोटा m म्हणायचं. डिव्हिजन हा शब्द आला की समजायचं त्या भागापुरतीची ती व्हॅल्यू किंवा त्या भागासाठी दिलेली ती असाइन केलेली ती व्हॅल्यू किंवा मोजलेली ती व्हॅल्यू. डिव्हिजन्स मोजले, भाग मोजले त्याच्यातले, n. क्लियर आहे? n divisions of main scale are equal to n plus 1 are equal to n plus 1 division of Vernier scale are equal to n plus 1 division of Vernier scale. म्हणजे आता हे काय डिव्हिजन्स आहे बघा. ह्या क्वेश्चन मध्ये सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करा. डिव्हिजन्स काय गिव्हन? हे डिव्हिजन्स. हे काय गिव्हन आहे? डिव्हिजन्स. आपल्या व्हर्नियर स्केलचे कधी डिव्हिजन्स माहित असतात का? नाही, ते शोधतो आपण. बरोबर, शोधण्यासाठी आपण काहीतरी कन्सिडर केलं होतं, n असं काहीतरी केलं होतं. डिव्हिजन आला. व्हर्नियर स्केलचे डिव्हिजन्स कशात मोजतो? n मध्ये. काय आपण कन्सिडर केलं होतं? मोजतो नाही, काय कन्सिडर केलं होतं काढण्यासाठी? n. मेन स्केलचे डिव्हिजन्स काढण्यासाठी काय कन्सिडर करतो? m. फॉर्म्युलानुसार. ओके, फॉर्म्युलानुसार. बरोबर, म्हणजे इथं m ची किंमत काय गिव्हन आहे? तर n. आणि n ची किंमत काय गिव्हन आहे? n प्लस 1. ऑब्विसली मेन स्केल वरती किती असतात? 9. हे m काय? मेन स्केल वरचं. आणि हे n काय? व्हर्नियर स्केल वरचं. मेन स्केल वरती जर n आहे तर ऑब्विसली ह्याच्यापेक्षा जास्तच पाहिजे ना व्हर्नियर वर. वरती 9 आहे तर खाली व्हर्नियर वर किती आहे? 10. तर जास्तच पाहिजे, म्हणून वरची व्हॅल्यू n दिली तर खालची व्हॅल्यू n प्लस 1 दिली. JW चे प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, दोन्ही पण. कुठे होता आपण? n प्लस 1 डिव्हिजन्स ऑफ व्हर्नियर स्केल. ओके, कुठे गेलं? फुल स्टॉप द्या. त्याच्यानंतर इफ ईच डिव्हिजन ऑन मेन स्केल, ठीक आहे, ईच डिव्हिजन ऑन मेन स्केल. इथे लिहितो मी पण तुमच्या सोबत. ईच डिव्हिजन ऑन मेन स्केल व्हॅरीज. ठीक आहे, ईच डिव्हिजन ऑन मेन स्केल व्हॅरीज असं लिहा. सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये a. व्हॅरीज a युनिट्स. फाइंड लिस्ट काउंट. असं त्यांनी आता आपल्याला विचारलंय. फाइंड लिस्ट काउंट. बघा आता इथं काय सांगितलंय? a इतक्या काय होतं? मेन स्केल व्हॅरीज a. जी मेन स्केल आहे ती a च्या रिस्पेक्ट मध्ये व्हॅरी होते. म्हणजे काय? व्हॅरी होणारा पॅरामीटर कोण आहे या फॉर्म्युलामध्ये? हा वाला पॅरामीटर काय व्हॅरी होणार. जसं कधी कधी आपली स्केल मिलीमीटर मध्ये व्हॅरी होते का सेंटीमीटर मध्ये व्हॅरी होते, कशात व्हॅरी होते हे सांगतात. आता इथं कोणासोबत व्हॅरी होते? तर a सोबत. समजून घ्यायचं, मेन स्केल डिव्हिजन व्हॅरी होणारा पॅरामीटर कोण आहे आणि m आणि n काय. m आणि n काय असेल तर डिव्हिजन्स असतील मेन स्केलवरचे आणि व्हर्नियरवरचे. कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये व्हॅरी होत असतील तर ह्या MSD चे. मेन स्केल वरती जे काही युनिट असेल ते. मेन स्केल वरती सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर, मिलीमीटर असेल तर मिलीमीटर. जसं की इथं a म्हटलं तर a. आपल्याला काय घेण्याचं नाही, पुट करा तुम्ही फक्त ती व्हॅल्यू. चला मग आन्सर काढायचं. लिस्ट काउंटचा फॉर्म्युला MSD ब्रॅकेट मध्ये 1 मायनस m अपॉन n. MSD काय दिला आता इथं? a दिला. याच्या रिस्पेक्ट मध्ये व्हॅरी होतोय. बरोबर, मेन स्केल ही a च्या रिस्पेक्ट मध्ये. a सेंटीमीटर असं म्हणा, 10a 20a, जसं 10 सेंटीमीटर 20 सेंटीमीटर 30 सेंटीमीटर, तसं म्हणायच्या वेळी त्यांनी 10a 20a 30a असं म्हटलं. व्हॅरिएबल्स आहेत ना सगळे त्याच्यामुळे. मग चला 1 मायनस m काय? मेन स्केलवरचे डिव्हिजन्स. मेन स्केलवरचे डिव्हिजन्स किती आहे? तर n आहे, कॅपिटल N. बरोबर, n काय?
छोटा n काय व्हर्नियर कॅलिपरवरचे डिव्हिजन्स. व्हर्नियर कॅलिपरवरचे डिव्हिजन्स किती गिवन आहे n+1. किती गिवन आहे n+1. करेक्ट. n+1 इकडे आला तर काय होऊन जाईल n+1 मायनस n अपॉन n+1 n कॅन्सल. काय उरलं a अपॉन n+1. व्यवस्थित समजून घ्या कशाचं मिनिंग काय. प्रॉब्लेम्स की अवघड येत नसतात. अभ्यास करा, याच्यावरचे प्रॉब्लेम्स होमवर्क देईल ते सॉल्व्ह करून पाठवा.